माननीय श्री सुनील फुलारी आयजी यांना केंद्र सरकारच्या वतीने गृह मंत्रालयाचे राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहे। या निमित्त जिल्हा सातारा तालुका फलटण येथे सत्कार करण्यात आला। क्राइम डायरीचे उपसंपादक तथा पोलीस टाइमचे उपसंपादक अप्पासू तांबे दिनांक 11 मार्च 2025 रोजी माननीय श्री सुनील फुलारी भापोसे विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांना केंद्र सरकारच्या वतीने उत्कृष्ट प्रशासकीय सेवेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचे राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले। त्यानिमित्त त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला। यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय श्री समीर शेख भापोसे पोलीस अधीक्षक सातारा, माननीय डॉक्टर वैशाली कडूकर मपोसे अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण डीवायएसपी राहुल धस, प्रभारी अधिकारी फलटण शहर फलटण ग्रामीण, खंडाळा शहर शिरवळ शहर लोणंद शहर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक हट शहर सुधीर शहा, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, खंडाळा शहर पोलीस निरीक्षक सुनील शेळके, लोणंद शहर पोलीस निरीक्षक सुशील कुमार भोसले। सर्व पत्रकार बांधव, हॉटेल खंडाळा शिरवळ डोनर सर्व पोलीस पाटील। यावेळी क्राइम डायरी व पोलीस टाइम्सचे उपसंपादक अप्पासाहेब तांबे यांना सुनील फुलारी कोल्हापूर आयजी समीर शेख एसपी सातारा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले। कार्यक्रमाला शेवटी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी विविध भागातून आलेल्या सर्वांचे आभार मानले। पोलीस अधीक्षक सातारा यांचाही सन्मान उपविभागीय पोलीस यांच्या वतीने करण्यात होता। यानंतर माझ्यावरती असणारे घटक प्रशासनाच्या वतीने एक साहेबांचा सन्मान होतोय। घटक प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय। तहसीलदार त्याचबरोबर प्रांत साहेब आपण उपस्थित सगळे या ऐतिहासिक फलटण नगरीचे नागरिक मान्यवर नागरिक बंधू भगिनी मंचावर माझ्यासोबत उपस्थित एसपी समीर शेख आणि एसपी कडूकर इथे आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी इन्स्पेक्टर्स आणि सगळे अंमलदार मंचावर उपस्थित फलटण नगरीचे मान्यवर उपस्थित सर्व पोलीस पाटील विद्यार्थी मेडिकल फार्मासिस्ट पंचायत समिती नगर परिषद येथील सगळे सदस्य आणि सन्मान्य अधिकारी ट्रॅफिक वाहन सुद्धा आहेत, होमगार्डचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत, शिक्षण क्षेत्रातले डॉक्टर्स आहेत, मोठ्या प्रमाणात इथे विद्यार्थ्यांसाठी सगळे नागरिक फलटण नाही मला वाटते शिरवळ आणि सभोवतालच्या सगळ्या भागामध्ये जोडून आलेले नागरिक इथे उपस्थित आहेत। मी आपल्या सगळ्यांना आभारी आहे। आपण इथे खूप वेळ देऊन आलात, जोडून आलात आणि माझा सत्कार केला त्याबद्दल त्यांना आभारी आहे। इथे जे निवेदक आहेत ते सुद्धा खूप उत्साही आहेत, त्यांची एनर्जी लेवल खूप जास्ती आहे, चांगला आहे। मला खरं म्हणजे इतके मोठे सत्कार स्वीकारायची सवय नाही आपल्या माहितीसाठी, त्यामुळे इतके आपण माझ्यावर फुलं टाकले आणि मोठ्या प्रमाणात पुष्पगुच्छ दिले। आता मोठा सत्कार असला तो राजकारणात ठीक आहे, नागरिक सभेत तेवढा आम्ही घेत नसतो आणि मी तसाही घेतो, परंतु काल आग्रह झाला एसपी जेव्हा नाही आहे तिथे
विवेक आहे, महिलांसाठी जे उपस्थित आहेत त्यांनी यापुढे असंच सहकार्य पोलीस दलात करावं. सातारा जिल्हा एक शांततामय जिल्हा म्हणून नावलौकिक महाराष्ट्रात कायम राहील याची आम्हाला आशा आहे. सध्या महाराष्ट्र शासनाचा एक सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचा एक कार्यक्रम दिलेला आहे आणि शासनाची सगळी खाती सगळे अधिकारी त्याच्यात सहभागी करून घेण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये जनतेला सेवा देणे, लोकसेवा हमी कायदा आहे, माहिती अधिकार कायदा आहे, जनतेच्या तक्रारींचं निराकरण आहे, ऑफिस स्वच्छता, जनतेला देणाऱ्या सुविधा सगळ्यांनी त्याच्यात पॅरामीटर्स दिलेले आहेत आणि त्याच्यातून स्वतः घेऊन एक चांगलं लोकाभिमुख प्रशासन महाराष्ट्रातील अशी शासनाची योजना आहे. त्यामध्ये आपल्याला सांगण्यास मला आनंद आहे की सध्या 50 दिवस पूर्ण झालेल्या 100 दिवसात आपला सातारा जिल्हा आणि सातारा पोलीस दल यांच्या नेतृत्वाखाली सध्या दुसऱ्या नंबरावर आहे. मला आशा आहे की 100 दिवस जेव्हा पूर्ण होतील आणि मूल्यमापन होईल तर आपण सगळे सातारा पोलीस दल आणि एसटी यांना शुभेच्छा देऊ की महाराष्ट्रात पहिला नंबर येईल. तशीच एक स्वतः भारतीय स्तरावर आणि भारतीय स्तरावर आणि सगळ्यात चांगली 10 पोलीस ठाणे निवडल्या जातात भारतातून आणि त्याचा रिव्ह्यू एक मूल्यमापनाचा एक घटक असतो आणि पोलिसांचे वेगळे घटक आणि निकष जे असतात त्याच्या आधारे भारतातील सर्वोत्तम 10 पोलीस स्टेशन निवडण्यात आले मागच्या वर्षी. त्याच्यात आपल्या जिल्ह्यात पुसेगाव पोलीस स्टेशन आहे. त्यामुळे असंच कामगिरी पोलीस स्टेशन आणखी करते आणि पुसेगाव सारखं नावलौकिक बाकी पोलीस स्टेशनचा होईल अशी मला आशा आहे. त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवू शकतो. आपला हाच प्रयत्न आहे की नागरिकांसोबत, महिलांसोबत, विद्यार्थ्यांसोबत सतत आपण संवाद साधला पाहिजे आणि समाजातले जे घटक आहेत त्यांना वेळोवेळी आमच्याकडून मदत झाली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणी काही चुकत असेल तर आपण नक्कीच मला किंवा एसपींना सांगू शकतात. मी माझ्याबरोबर जे काही फोन येतात, माझ्या ऑफिसला जे लोक येतात त्यांना सतत भेटत असतो आणि जे काही मदत करता येईल ती माझ्या ऑफिसमार्फत मी करत असतो. यापुढेही आपण असाच सहकार्य सर्व पोलीस दलात करावं. मला जे पदक मिळालं ते माझं जरी नाव असेल तरी माझ्या साधारण 33 वर्षाच्या सेवेत माझ्यासोबत जे होते सध्या 9 वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यातले, वाशिम जिल्ह्यातले माझे पोलीस अधीक्षक, पोलीस अधिकारी, अंमलदार आहेत. तसंच 31 वर्षात बऱ्याच ठिकाणी माझ्यासोबत जे काही अधिकारी कर्मचारी होते त्यांचे त्याच्यामध्ये योगदान आहे आणि हे जे काही पोलिसिंग 33 वर्षात मी करू शकतो त्या सगळ्यांचा सक्रिय सहभाग होता. म्हणूनच ही सेवा वैशिष्ट्यपूर्ण आहे असं भारत सरकारला वाटतं आणि त्याचा गौरव त्या पत्राद्वारे मान्य राष्ट्रपतींनी केलेला आहे. मी सगळ्यांचा त्यांचा आभारी आहे, आपल्या सगळ्यांचा आभारी आहे आणि आपण आला याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. पुढे ऑडिओ, व्हिडिओ, प्रिंट मीडिया, डिजिटल मीडियाचे सगळे प्रतिनिधी आहेत त्यांचे मी आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद. या ठिकाणी उल्लेखनीय सेवेबद्दल माननीय देश पोलीस महानिरीक्षक सर यांच्या सत्कारासाठी आपण दुपारच्या असले तरी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला. सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच आजच्या या व्यस्त तपासणीच्या कार्यक्रमात माननीय आयुक्त साहेबांनी आमच्या विनंतीला मान दिला त्यांचा मी विशेष आभार मानतो. तसेच माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, तसेच व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्ती, तसेच पत्रकार, माझ्या महिला पोलीस पाटील, विविध संघटना, विद्यार्थी, होमगार्ड आणि पोलीस बांधव या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. सर्वांसाठी अल्पोपहार ठेवलेला आहे त्याचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा आणि माननीय आयुक्तांच्या परवानगीने आणि माननीय पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. आणि राजकारणाची सगळ्यात संवेदनशील आणि बरेच निर्णयांमध्ये प्रमुख भूमिका ज्या भागाचे राहिलेले असे भागाचे माननीय आयजी सर झालेले आहे. असे वेगळं भागात सरांनी काम केले आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी सरांचा जो काम आहे तो सातत्यपणे आहे. त्याला ओळखून स्वतः केंद्र शासनाने हा जो गौरव आहे हा
सरांना दिलेला आहे. याच्यामध्ये हा जो प्रस्ताव असतो हा स्वतः माननीय महासंचालक कार्यालय हा तयार करत असतो. तयार केल्यानंतर महाराष्ट्र शासनाकडे माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे हा पुटअप केला जातो. त्यांच्या समितीने मग याच्यामध्ये निर्णय घ्यायचा असते. ती समिती प्रस्तावावर तपासणी केल्यानंतर त्याला केंद्र शासनाकडे पाठवत असते. केंद्र शासनामध्ये परत खूप उच्च स्तराची स्क्रुटनी समिती आहे, ते तपासणी करत असतात आणि थेट केंद्र शासन हा पुरस्कार प्रत्येक वर्षी फक्त 35 लोकांना, आपल्या एवढ्या मोठ्या देशात फक्त 35 लोकांना हा गौरव दिला जातो, असा गौरव सरांना दिलेला आहे. हा जो गौरव आहे हा सरांना नक्कीच दिला आहे, परंतु माझा असा विश्वास आहे की सरांमुळे प्रत्येक अधिकारी आणि अंमलदार, कोल्हापूर परिषदेमध्ये काम करणारे सर्व अधिकारी अंमलदार आज त्यांची मान सरांकडे उंचवलेली आहे. सरांच्या या कामामुळे आज प्रत्येक अंमलदार आणि अधिकारी यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे आणि सरांनी कायम सगळ्यांना अशी सूचना केलेली आहे की आज सरांच्या कामामुळे जी ओळख सरांची निर्माण झालेली आहे, दखल केंद्र शासनाने घेतलेली आहे, तशी ओळख आणि तशी दखल केंद्र शासनाने आपल्या कोल्हापूर रेंजच्या प्रत्येक अधिकारी अंमलदाराच्या बाबतीत घेतली पाहिजे अशी सूचना स्थानिक केलेली आहे.